तुम्ही बोला गाड़ी मिलेगा ना, किधर जाना है? तुम्हाला जर त्रास वगैरे झाला असेल ना, आता शिवसरांकडून मी दिलगिरी व्यक्त करतो तुमची. काय असतं ते सर्व गोष्टी जुळून येण्यासाठी पत्रव्यवहार करण्यासाठी जरा वेळ जातो, त्यामुळे विषय. आणि आज लकीली म्हणजे बॅड लक असं म्हणायचं की वातावरण जास्त टेम्परेचर जास्त होतं, त्यामुळे आम्ही कधी पण नियोजन करताना ते असलं पाहिजे होतं प्रशासनाच्या वतीने. बॅड लक म्हटलं प्रशासनाच्या वतीने तुम्ही प्रशासन शिवसरांच्या वतीने दिलगिरी. ज्यावेळेस आपल्याकडून कोणाला तरी त्रास होतो किंवा आपल्या डोळ्यांसमोर दिसतो तो त्रास, तर तुम्ही त्याचे धन्यवाद मानता की त्याला त्याच्यासमोर दिलगिरी व्यक्त करता? धन्यवाद मानता, मला हे सांगा. आणि तुम्हाला काय झालं आम्हाला सांगा, काय झालं म्हणजे आम्ही मेल्याच्या नंतर तुम्ही काय कपडा आणणार आहे, एखादा दावा घालणार आहे, आमचा दावा घालायचा का तुम्हाला? काय करायचं? काळजीपोटी आम्ही डॉक्टर पण बोलावलो. नाही काळजीपोटी बोलवले होते. दोन शब्द लागत होते. शिवसरांनीच मला पाठवलं. त्यांनी नाही पाठवलं सर, मला इथे बोलायला पाठवलं. त्यांनी काय बोलले, एक शब्द त्यांचा खटकलाय मला, पण माझ्या आत्म्याला खटकलाय त्यांचा शब्द की तुम्ही काय झालं तर आम्हाला सांगा. काय झालं भेटत नाहीत का? हा बंटी शेठ असं सरांचा बोलतो उद्देशच नव्हता. उद्या उपोषणाला इथे बसल साहेबांच्या विरोधात. त्यांनी जर हे केलं तर आज त्या साहेबांच्या विरोधात उद्या उपोषणाला इथे बसणार. पुढे काही जरी झालं तरी महिलांना एवढा त्रास झाला, त्यांचा दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी ते आम्हाला म्हणतात आम्हाला सांगा काय तुम्हाला झालं तर म्हणजे काय अपेक्षा काय होण्याची अपेक्षा आहे तुम्हाला? ठीक आहे, आमचे लेकरं बाळ उघडे पडल्यानंतर तुम्ही सांभाळणार आहे का त्यांना? कोण सांभाळणार आहे? शिवसाहेब सांभाळणार आहे की तुमची? आमचा परिवार उघडा पडल्याच्या नंतर कोण सांभाळणार आहे? धन्यवाद कोणत्या शब्दाने बोलले ते धन्यवाद आम्हाला? बेशुद्ध पडले राज्यात आले म्हणून तुम्ही धन्यवाद केले का? सीओ साहेबांनी इथे येऊन आता बोलावं. सीओ साहेबांनी इथे येऊन बोलावं, नाही तर त्यांच्या गाडीच्या समोर खाली जाईन मी. सीओ साहेब आले नाही तर त्यांच्या गाडीच्या खाली जाईन मी. त्यांच्या गाडीच्या खाली जाईन मी, सांगते मी. सीओ साहेब इथे आले पाहिजे. सीओ साहेब आलेच पाहिजे इथं. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीच पाहिजे. काही समाधान काही उत्तर दिले नाहीये. ते बावड समजतायत आम्हाला, आम्ही मागासवर्गीय दलित आहे म्हणून तिथून सकाळी हकलून दिलं, इथं उन्हामध्ये बसवलंय आम्हाला. पश्चाताप झालाय अक्षरशः. एकही माणसाचा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाहीये. का प्रश्न सोडवलेला नाही? दलित आहे म्हणून आम्ही प्रश्न सोडवलेले नाहीत आमचे. सकाळपासून आमचे कार्यकर्ता इथं विशुद्ध पडते, चक्कर येते, जिल्ह्याला काही होत नाहीये, म्हणजे त्रास होतोय, त्याचा दिलगिरी व्यक्त करत न करता साहेब घरी जातात. हे कोण आहेत नेमके? लोकप्रतिनिधी आहेत का कोण आहेत? हे कुणाच्या सेवेसाठी बसलेले? मोठ्यांच्या सेवेसाठी बसलेले, गरिबांच्या सेवेसाठी बसलेले, कुणाच्या सेवेसाठी बसलेले? आम्ही जे पण करणार आहे ते कायद्यावर पोट करणार आहे. गरज नाही त्यांची, त्यांनी आभार तर मानलंच नाही पाहिजे. त्यांनी ते आहे का त्यांची? हा नाही, हुकुमशाही अधिकारी आहे हा. अधिकारी हुकुमशाही अधिकारी आहे, हुकुमशाही अधिकारी एक नंबरचा. म्हणजे दुसऱ्याला काय म्हणतात, आपले कार्टन दुसऱ्याला बाबू. म्हणजे हा बाबू तू स्वतः बाबू आणि दुसरी कार्ट झाली, आम्ही कार्ट झाली पाहिजे.